यशया अध्याय 9। तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही। त्याने मागील काळी जबुलून प्रांत व नफ्ताली प्रांत यांची अप्रतिष्ठा केली, तरी पुढील काळी समुद्रतीरीचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ, गालील यांची तो प्रतिष्ठा करील। अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे। मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे। तू राष्ट्राची वृद्धी केली आहे, त्याला महानंद प्राप्ती करून दिली आहे। हंगामाच्या उत्सवसमयी करावयाच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तुझसमोर आनंद करीतात। कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याचवर जुलूम करणाऱ्याचा सोटा मोडीला आहे। युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सर्पण झाली आहेत। कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे। त्याच्या खांद्यावर सत्ता राहील। त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील। त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार। तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील। सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल। प्रभूने याकोबाला संदेश पाठविला असून तो इस्रायलाच्या ठायी प्रविष्ट झाला आहे। विटा फुटून पडल्या आहेत, तर आम्ही चिऱ्यांचे बांधकाम करू। उमराची झाडे तोडून टाकली आहेत, तर त्यांच्या जागी गंधसरू लावू। असे गर्वाने व उद्दामपणे म्हणणाऱ्या सर्व लोकास, म्हणजे एफ्राईमास व शोमरोनच्या रहिवाशास हे कळून येईल। परमेश्वर रसीनाच्या योद्ध्यांचा त्याचवर वरचष्मा करील, त्याच्या शत्रूस उठवील। पूर्वेकडून अराम्यास व पश्चिमेकडून पलिष्ट्यास उठवील। ते तोंड पसरून इस्रायलास गिळून टाकीतील। इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे। तथापि लोक आपले ताडण करणाऱ्याकडे फिरत नाहीत, सेनाधीश परमेश्वराला शरण जात नाहीत। म्हणून परमेश्वर इस्रायलांचे शीर व शेपूट, तालवृक्षाची झावळी व लव्हाळा ही एका दिवसात छेदून टाकील। वडील व सन्मान्य पुरुष हा शीर, असत्य शिक्षण देणारा संदेष्टा हा शेपूट। या लोकांचे नेते त्यास बहकविणारे झाले आहेत व त्यांचे अनुगामी ग्रासून टाकण्यात आले आहेत। ह्यामुळे प्रभू त्यांच्या तरुणांवर प्रसन्न होत नाही। त्यांचे अनाथ व विधवा यांचा त्याला कळवळा येत नाही, कारण ते सर्व अधर्मी व कुकर्मी आहेत। प्रत्येक मुखातून धर्मनिंदा निघते। इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे। दुष्टता अग्नीसारखी पेट घेते, ती काटेकुटे व काटे झुडपे खाऊन टाकीते। वनातील झाडीतही ती पेट घेते, त्यांच्या धुराचा लोळ वर चढतो। सेनाधीश परमेश्वराच्या क्रोधाने भूमी जळून खाक झाली आहे। लोकही जसे काय अग्नीला सर्पण झाले आहेत। आपल्या भावालाही कोणी सोडित नाही।
ते उजवीकडे लचके तोडितात तरी भुकेले राहतात. ते डावीकडे खातात तरी त्यांची तृप्ती होत नाही. प्रत्येक जण आपल्याच बाहूंचे मांस खातो. मनश्शे एफ्राईमाला खातो आणि एफ्राईम मनश्शेला खातो. ते दोघे मिळून यहूदाला विरोध करीतात. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही. त्याचा हात अजून उगारलेला आहे.